नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक चालू घडामोडी संदर्भात बघणार आहोत। तो म्हणजे 2025 मध्ये झालेले सगळे सैन्य सराव की जे युद्ध सराव असतात ना, त्याच्यावर अलीकडच्या काळामध्ये MPSC मध्ये प्रश्न विचारला जातो आणि तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं असतं। तर ते सगळे 2025 मध्ये झालेले युद्ध सराव आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। दुसरं म्हणजे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा। तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपला आजचा पहिला महत्त्वाचा सराव आहे तो म्हणजे सूर्यकिरण नावाचा सराव। MPSC ने याच्यावर एकदा प्रश्न विचारला होता, सूर्यकिरण हा सराव भारतासोबत कोणत्या देशाचा आहे? तर सूर्यकिरण म्हटलं तर भारतासोबत नेपाळ देशाचा आहे, भारत आणि नेपाळ यांच्यामधला। आणि हा सराव नेपाळमध्ये पार पडला होता सालझंडी या ठिकाणी। डिसेंबर 31 डिसेंबर 24 ते 13 जानेवारी 2025 दरम्यान पार पडलेला होता, चर्चेतला घटक। त्यानंतर पुढचा सराव येतो डेव्हिल स्ट्राईक। डेव्हिल स्ट्राईक हे विशेष महत्त्व काय आहे या सरावाला? तर हा कोणत्या देशासोबत असलेला भारताचा युद्ध सराव किंवा सैन्य सराव नाही आहे, तर हा डेव्हिल स्ट्राईक नावाचा सराव भारतीय लष्कर, हवाई दल आणि विशेष दल यांनी केलेला महत्त्वाचा हा सराव होता। त्याच्यामुळे ही न्यूज महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा। डेव्हिल स्ट्राईक हा भारताचा कोणत्या देशासोबत असलेला सराव नाही आहे, तर तो लष्कर, हवाई दल आणि विशेष दल यांचा हा सराव आहे। भारतातच ऑब्व्हियसली पार पडणार 16 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान। त्याच्यानंतर पुढचा सराव येतो तो म्हणजे एक्युवेरिन। एक्युवेरिन म्हटलं तर कोणत्या देशासोबत पार पडतो? तर मालदीव देशासोबत भारताचा सराव आहे, फेब्रुवारी महिन्यामध्ये पार पडला होता, मालदीवला झालेला होता। परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा काय? तर सायक्लोन हा घटक महत्त्वाचा। आता सायक्लोन आणि डेझर्ट सायक्लोन असे दोन महत्त्वाचे सराव आहेत। सायक्लोन सराव हा भारताचा इजिप्त देशासोबत आहे। सायक्लोन सराव हा भारताचा इजिप्त आणि हा रिसेंटली म्हणजे आता तिसरं वर्ष आहे याची इजिप्तसोबत असलेला हा सराव फेब्रुवारी महिन्यामध्येच पार पडला होता, राजस्थानमधल्या बिकानेर या ठिकाणी। आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हे मेन्शन करायचं आहे, डेझर्ट सायक्लोन हा जो सराव आहे हा भारताचा कोणत्या देशासोबत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा, ते तुमच्यासाठी मुद्दामून विचारतोय की डेझर्ट सायक्लोन नावाचा जो युद्ध सराव आहे तो भारताचा कोणत्या देशासोबत आहे ते तिथं मेन्शन करा। त्याच्यानंतर कोमोडो नौदल सराव भारत इंडोनेशियामध्ये पार पडलेला आहे, बहुराष्ट्रीय होता, फेब्रुवारी महिन्यामध्येच पार पडलेला आहे, इंडोनेशियामध्ये झालेला होता। त्याच्यानंतर परीक्षेला विचारले जाणारे दोन महत्त्वाचे सराव हे 6 आणि 7 नंबरला जे दिसत आहेत ना, हे दोन्ही महत्त्वाचे आहेत। त्यामध्ये येतो धर्म गार्डियन। धर्म गार्डियन म्हटलं, गार्डियन हा शब्द ज्या ज्या ठिकाणी सरावामध्ये दिसेल ना तेव्हा डोळे झाकून जपान लिहायचं आहे, लक्षात घ्या। कारण सगळे गार्डियन महत्त्वाचे सराव आहेत ना ते सगळे भारताचे जपानसोबत आहेत। गार्डियन हा शब्द दिसला तर तिथं काय लक्षात ठेवायचं? जपान। धर्म गार्डियन 6वी आवृत्ती होती, जपानसोबत भारताचा सराव आहे आणि हा जपानमध्येच पार पडला होता फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये। त्यानंतर MPSC मध्ये एकदा विचारला गेलाय तो म्हणजे नौदल सराव बोंगो सागर नावाचा आहे, बोंगो सागर। ब वर्ण लक्षात राहायला सोपं आहे, बांगलादेश आपला शेजारचा देश, भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान पार पडलेला बोंगो सागर सराव। MPSC ने या सरावावर प्रश्न विचारलेला आहे बोंगो सागरवर, तर तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढचा सराव येतो खंजर। खंजरवर एकदा प्रश्न विचारून झालाय, किर्गिस्तान बरोबर भारताचा सराव आहे, मार्च महिन्यामध्ये किर्गिस्तानमध्येच पार पडला। वरून हा जो सराव आहे ना तर MPSC मध्ये ना अगोदरच्या काळामध्ये म्हणजे ओल्ड जो पॅटर्न होता ना त्यामध्ये यावर खूप वेळा प्रश्न येऊन गेलेत। नवीन पॅटर्नमध्ये थोडंसं वरून, शक्ती हे जे सराव आहेत ना यावर थोडं विचारलं जात नाही, पण माहीत असू द्या वरून हा भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान असणारा सराव मार्च महिन्यामध्ये अरबी समुद्रामध्ये पार पडला। तुम्हाला असं विचारलं, इंटरनॅशनल सोलार अलायन्स किंवा आंतरराष्ट्रीय सौर आघाडी भारतानं कोणत्या देशासोबत पुढाकारानं ही आघाडी स्थापन केली? आघाडी स्थापन करण्यात भारताचा वाटा होता, पण कोणता देश होता? जेव्हा जेव्हा फ्रान्स लक्षात येईल ना तेव्हा तेव्हा तुमच्या डोक्यात आलं पाहिजे इंटरनॅशनल सोलार अलायन्स, भारत आणि फ्रान्स यांची असलेली आघाडी आणि त्याच्यातूनच त्याचं जे हेडक्वार्टर आहे गुरुग्राममध्ये भारतामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे। तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हटलं 30 नोव्हेंबर 2015 ही तारीख सुद्धा विसरायची नाही। त्यानंतर प्रचंड प्रहार। प्रचंड प्रहार हा सुद्धा कोणत्या देशासोबत नसलेला सराव आहे, हा सेना, नौदल आणि हवाई दलचा सराव होता, अरुणाचल प्रदेशमध्ये भारतानं हा पार पडला होता मार्च महिन्यामध्ये। म्हणजे दोन महत्त्वाचे सराव होते की जे इतर देशासोबत नाहीत पण भारताचे जे लष्कर असेल, हवाई दल असेल
यांच्यासोबत पार पडलेले. एक होता तो डेव्हिल स्ट्राईक नावाचा होता, इथं 2 नंबरला दिसतोय बघा डेव्हिल स्ट्राईक. आणि 10 नंबरचा प्रचंड प्रहार हा सुद्धा सेना, नौदल आणि हवाई दल यांच्या दरम्यान असणारा हा महत्त्वाचा सराव आहे. पुढच्या सरावाकडे जाण्या अगोदर एक महत्त्वाची रिमाइंडर, ते म्हणजे चालू घडामोडी 2025 हा कोर्स आपल्या ॲप्लिकेशनवर, अँड्रॉइड ॲप्लिकेशनवर लॉन्च झालेला आहे. टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे आपण तिथे कव्हर करतोय. 149 रुपये फी फक्त आहे आणि कालावधी 1.5 वर्ष आहे. प्रत्येक लेक्चर तुम्हाला कितीही वेळा बघता येईल हा घटक आहे. तर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, त्याच्यावर क्लिक करून ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा, हा कोर्स जॉईन करा. 1.5 वर्ष तुम्हाला किती वेळा लेक्चर त्यामध्ये पाहता येईल. 149 रुपयेचा हा आपला कोर्स आहे. तुम्हाला जास्तीत जास्त फायदा या कोर्सचा नक्की होईल याची गॅरंटी माझी. तर वेळ न दौडता आपण पुढच्या सरावाकडे जाऊया. त्यानंतर सरावामध्ये पुढचा येतो तो म्हणजे INIOCHOS हा एक सराव लक्षात ठेवा, भारत आणि ग्रीसचा आहे. जास्त चर्चेत नसलेला हा सराव आहे. ओके, जास्त चर्चेची राहिलेली नाही. चर्चा कोणत्या सरावाची राहिली ते म्हणजे 2 आहेत. एक आहे टायगर ट्रॅम्प नावाचा सराव आणि दुसरा आहे डस्टलीक नावाचा सराव. MPSCनं रिसेंटली ज्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये डस्टलीक हा जो सराव आहे याच्याबद्दल विचारलं होतं की डस्टलीक हा सराव भारताचा कोणत्या देशासोबत आहे, तर तो देश आहे उझबेकिस्तान. त्याच्यावर MPSCमध्ये प्रश्न येऊन गेला आहे. पण आणखी एक चर्चेतला सराव आहे तो म्हणजे टायगर ट्रॅम्प. टायगर ट्रॅम्प नावाचा सराव भारताचा अमेरिकेसोबत आहे आणि यावर्षी काय झालेला आहे, हा सराव भारतामध्ये विशाखापट्टणम, काकीनाडा या ठिकाणी पार पडला एप्रिल महिन्यामध्ये. त्याच्यामुळे तो चर्चेतला आहे. आता परीक्षेला विचारला नाही पण नवीन एक महत्त्वाचा सराव इथं तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे हा नौदल सराव आहे बघा, AIKEYME. ओके, तर हा टांझानियासोबत असलेला सराव आहे. फक्त चर्चेत होता, ह्याच्यावर कधी विचारलं गेलेलं नाही आहे. ठीक आहे. डेझर्ट फ्लॅग नावाचा सराव आहे, भारत UAE. डेझर्ट म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल वाळवंट, वाळवंट म्हटल्यानंतर तुम्हाला किंवा जे UAEचा भाग आहे, हां जास्त ह्याचा भाग, त्याच्यावरून तुम्ही उत्तर देऊ शकता. UAEमध्ये तो सराव पार पडलेला होता. तिस्ता प्रहार हा भारतीय लष्करानं आयोजित केलेला सराव होता. तिस्ता प्रहार, जसं मगाशी आपण 2 सराव बघितले तसं तिस्ता प्रहार पण लक्षात ठेवा, भारतीय लष्करानं आयोजित केलेला हा सराव मे महिन्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये पार पडलेला होता. हा एक महत्त्वाचा सराव आहे. ही बाकी 16 नंबरचा व्यवस्थित असा सराव नाही आहे पण बाकी चर्चा झालेली होती, त्यामुळे विशेष काही त्यामध्ये पाहायला मिळत नाही. तर हे 2025मध्ये झालेले महत्त्वाचे सराव आहेत की ज्या सरावावर तुम्ही थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखी एक सराव आहे तो म्हणजे नोमॅडिक इलेफंट. आता रिसेंटली झालेल्या MPSCच्या परीक्षेमध्ये नोमॅडिक इलेफंट या सरावावर विचारलं होतं. तर भारत आणि मंगोलिया दरम्यान असलेला हा सराव आहे, जून महिन्यामध्ये पार पडलेला आणि मंगोलिया या ठिकाणी पार पडलेला आहे. ओके, नोमॅडिक इलेफंट म्हणलं की भारत आणि मंगोलिया. आता MPSCमध्ये काय होतं, एखादा सराव जर नवीन सुरू झाला असेल तर त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तसा एक महत्त्वाचा सराव आहे की जो परीक्षेला विचारण्याचे चान्सेस माझ्या दृष्टीनं जास्त आहेत तो म्हणजे ऑपरेशन अटलांटा नौदल सराव. का महत्त्वाचा आहे, कारण या सरावाची पहिली आवृत्ती जून महिन्यामध्ये आता पार पडली, त्याच्यामुळे ही न्यूज महत्त्वाची आहे. ऑपरेशन अटलांटा नौदल सराव का महत्त्वाचा आहे, कारण या सरावाची पहिली आवृत्ती जून महिन्यामध्ये आता पार पडली आणि हा सराव आहे भारत आणि युरोपियन युनियन. परीक्षेच्या दृष्टीनं हा सराव जास्त इम्पॉर्टंट राहील, कारण जेव्हा जेव्हा आतापर्यंत एखादा नवीन सराव एखाद्या देशासोबत भारताचा जेव्हा सुरू होतो ना त्यावेळी MPSCमध्ये त्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळं ऑपरेशन अटलांटा नौदल सराव खूप महत्त्वाचा भारत आणि युरोपियन युनियन दरम्यान 1 ते 3 जून 2025 दरम्यान हा सराव हिंद महासागरामध्ये पार पडला, त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये होती. तर हे महत्त्वाचे सराव आहेत 2025मध्ये झालेले आणि सगळ्यात शेवटचा जो सराव आहे माझ्या मताप्रमाणे यावर परीक्षेला प्रश्न अपेक्षित आहे आणि तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरं काय लक्षात ठेवा, भारताचे लष्कर असतील किंवा हवाई दल, नौदल यांनी एकमेकांमध्ये केलेले सराव महत्त्वाचे आहेत, कारण सध्या भारत पाकिस्तान जे युद्धाचं पार्श्वभूमी होती त्याच्यामुळे हे भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल यांचे सरावसुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट ठरतात. दुसरं म्हणजे तुम्ही आपलं अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ते करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक देतोय, डाउनलोड करा. वेगवेगळे कोर्सेस आहेत, तुम्हाला तिथं खूप कमी किमतीमध्ये कोर्सेस आहेत, त्या कोर्सेसचा तुम्ही लाभ घेऊ शकता. ओके, थँक्यू.